बाबूदा यांच्या शुभ मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन विघ्नेश यांचा व्यासपीठावरती गौरव करण्यात येईल. विक्रमण्णा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले हे टी शर्ट चला सामन्याला सुरुवात झाली आहे. एका बाजूला आहे तो विकास, एका बाजूला आहे राज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विश्वास. चला लेट्स प्लेचा इशारा आलाय. टायमर ऑन झालेला आहे. पहिला चेंडू राजनी चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट एक धाव नक्कीच काढून घेतली. आता फलंदाजीला आलाय तो विश्वास. डगआउट मध्ये साहिल तांडेल, भावेश दादा, हेमेश सगळे करणार. सगळे फिल्डर एकदम खतरनाक नवापूरवरनं आले आहेत. आणि शनिवार रविवारी मी तिकडे जातो कधी कधी बीचचा आस्वाद घ्यायला, तेव्हा मला खूप सहकार्य करतात ते सगळे. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. समझा नहीं, हैट्रिक लिया तो भी 1000 और हैट्रिक चौका मारा तो भी 1000. चला पारितोषिक आलेलं आहे. चांगलं पारितोषिक आलंय. आकाश दादा सोलंकी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जर विश्वास दादा यांनी हॅट्रिक चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बॉलिंगवाल्यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तरी 1000 रुपये. काय खतरनाक असं प्राईज लावलंय. दोन्ही सगळ्यांना रागणं आलं पाहिजे म्हणून तसं सारखं प्राईज लावलंय. पैसे चिकार आहे, प्राईज नाही थांबलं पाहिजे. त्याच्या बाजूला तुम्ही बघतील आकाशदाच्या बाजूला जॉन्टी दादा खतरनाक फिल्डर, धुडूम अशा उड्या मारतात धाम धूम कडक असा. मी त्यांची एकदा फिल्डिंग बघितलेली टाकीवरती फवीबाईच्या इथे. खतरनाक अशी कॉन्क्रीटवरती उडी मारली, डायरेक्ट डोक्याला चेंडूला स्टंपला आउट. खतरनाक फिल्डर. चला बॉल सांगायचंय. 1 to go. लास्ट बॉल आहे. चला डॉट आलाय. चला धावसंख्या झालाय ती एका ओव्हरच्या नंतर धावसंख्या झाली ती 5. चला तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात LNCC संघाला खतरनाक असा संघ आहे. त्यांनी असं खतरनाक म्हणून मी त्यांना असंच नाही बोलत, तुम्ही बोलत असतील ओमकार नुसता खतरनाक बोलतो. त्यांनी खतरनाक अशी कामगिरी केलेली कोपरीला. 8 प्लेअरमध्ये फायनल मारले त्यांनी. सोपं काम वाटते का तुम्हाला? आम्ही 9 प्लेअर खेळून पण आम्हाला थोडं तडजोड करायला लागते. त्यांनी 8 प्लेअरमध्ये फायनल मारले ना. सायकल पूर्ण गावामध्ये मिळवलेली. खतरनाक एकदम प्लेअरच त्यांचे ते. रोज सकाळी बोटीवर जाणार, बीचवर धावणार, खतरनाक एकदम. इकडे धावणार तिकडे धावणार. कोण बाहेर चालले की धमाडूम उड्या विड्या मारतात ते. कोणाला थांबवत नाही ते. चला सामन्याकडे वळूया. बॉलिंगला आलाय तो रोहन. पहिल्या चेंडूवर एक धाव काढलाय. विश्वाचा चांगला फटका ना, खाजरी बाहेर निघालेली. चला धावसंख्या झाली ती 2 चेंडूच्या नंतर 7 धावा. चांगला फटका मारलेला. एका बाजूला तुम्ही बघतील राज, मॅन फ्रॉम आगाशी ना. आता खेळायला नवापूर संघातनं जास्त लांब नाही ते अंतर. आगाशी आणि नवापूर 5-1 किलोमीटरच आहे. तेवढा तो धावत जातो तिकडे प्रॅक्टिस करायला. म्हणून त्याची बॉडी बघतील तर बाबा डेंजर. पोझिंग बिझिंग एकदम खतरनाक करतो तो आकाशीला. हो चांगला काय चेंडू टाकलेला खतरनाक. चला धावसंख्या झालाय ती 4 चेंडू नंतर 9 धावा. आता सुद्धा 1 धाव असं बघायला गेले तर मागे आहे LNCC संघ. पण त्यांना कमबॅक करता येतो ते दाखवणार ते थोड्या वेळाने. चांगला ऑन साईडला मारलाय. 1 धाव नक्कीच काढून घेतले. धावसंख्यामध्ये वाढ झालाय ती 5 चेंडूच्या नंतर 11 धावा झाल्यात न. LNCCचे पाटीराके बाबूदादा, जितेंद्र पाटील स्टेजवर बसलेत पोरीला घेऊन. ते सांगतात की आमचेच गावचा संघ जिंकणार आहे. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 1 and 1 11. वळूया आपण DJ कडे.
नाच करते का येवत लागेल नवापूरच्या बीचला. काटाईपाडा भाई, नवापूर नाही काटाईपाडा पहिला. छोटीशी गल्ली लेफ्ट राईट मारून डायरेक्ट समुद्राचा आस्वाद घ्यायचा. एकदम शांत समुद्र. तिकडे आस्वाद घ्यायला मी जातच असतो सारखा सारखा. समुद्राचा आस्वाद चुकीचं तुम्ही काय समजू नका तसं. हा तुम्ही एकदम चुकीचं सगळे काढतात. डबल मिनिंग वाली माणसं जाम बसले आहेत आजूबाजू लेफ्ट राईट आगे पिचे सगळे चुकीचेच माणसं आहेत माझ्या. तर मला सगळ्यांना नाद करतात का पोरं. हा चला धावसंख्या झालाय ती 2 ओव्हरच्या नंतर 11 धावा. टायमर ऑन आहे. गोलंदाजीला आलाय तो दुर्गेश. स्क्रीनवर मलाच घेतलाय तो कॅमेरामॅननी. चला ग्राउंडवरती तुम्ही परत लक्ष द्यायचं ना आता इकडे प्रॉब्लेम होऊन जाईल. हा चला चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न. पंच 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 नाही कॉमेंटेटरनी डायरेक्ट हात फिरवलाय. लादी पोच के टेबल पोच के 4 धावा. कमॉन डीजे. नाच करतात काय कमबॅक करता येतो LNCC नवापूर संघ. खतरनाक काय कोपरीच्या ग्राउंडवर 8 प्लेअर मध्ये सामना जिंकले. परत 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 चांगला फटका मारायचा प्रयत्न. 1 धावानी संतुष्टी मानावी लागेल. 2 ओव्हर 2 चेंडूच्या नंतर धावसंख्या झाली ती 16. स्ट्राईक लायलाय तो राज. चला बघूया आतापर्यंत राजनी कुठलाही मोठा फटका मारायचा प्रयत्न केला नव्हता. आता परत एकदा डॉट आलाय. विश्वास त्याला आणि ते काय विषय नाहीत पण तू एक रन काढत राहा. माझ्या बॅटीला बॉल मारतो मी तू मला स्ट्राईक देत राहा. मी करतो काय करायचं ते. चांगला फटका तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी न पंच 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 पंचांनी मान हलवली आहे. पहिला राईटला मग लेफ्टला परत राईटला लेफ्टला राईटला लेफ्टला म्हणजे नट आउट. चला धावसंख्या झाली ती 2 ओव्हर 4च्या नंतर 17 धावा. बाबूदाच्या जीवामध्ये धाक धूक धाक धूक. राज तू 1 रनच काय विश्वास दादाला स्ट्राईक दे. त्याच्या बॅटीला फटके लागतात ते जोर जोरात. हा फटका कडक मारला. परत परत थोडासा गॅप राहिलाय थोडा. 2 ओव्हर 5 चेंडूच्या नंतर धावसंख्या झालाय ती 118. विराट कोहलीची आठवण करून देताना. चला आखीचा चेंडू पंचांनी सांगितलंय 1 to go. आखीचा चेंडू राजचा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सलग सलग 3 ते 4 डॉट केलेत राजनी. काय विषय नाही. बाहेरून पाटील काही सांगतात की काय विषय नाही तू 1 नाही 2 नाही 4 डॉट केले तरी तू परत एक चौकार मारायचा प्रयत्न करशील. काय विषय नाही त्याच्यात. कमबॅक करता येतो आपल्याला. 3 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालाय ती 18. चला 18 झाल्यात. इथून आपल्याला डायरेक्ट स्क्रीन दाखवला ते जम्मूनी माना स्कोर विचारलाय. स्कोर काय झालाय. पंच काय आहे उलटा थम्सअप म्हणजे 1 D. 1 धावानी संतुष्टी मानायला लागेल. एका साईडनी विश्वासवरती थोडं प्रेशर आलंय. एका साईडनी थोडे बॉल डॉट होत आहे. तर कुठेतरी समीकरण 19 धावांचं झालंय. 3 ओव्हर 1 बॉल नंतर 19. राजचा चांगला फटका परत एकदा डॉट केलाय. मॅचचं समीकरण जर बघितलं सलग 5 चेंडू डॉट केलाय त्यांनी. काल मंत्र दिलंय ते विश्वासदा यांनी. आतापर्यंत विश्वासदाने एकही बॉल चेंडू डॉट नाही केलाय. 9 चेंडूमध्ये 12 ओव्हर 11 चेंडूवर 7 धावा खेळतोय राज. 3 ओव्हरच्या 2 नंतर परत चांगला आणि हा षटकारला कुठलीच दारा नाही. आपण वळूया डीजे कडे. चला धावसंख्या झाली ती 3 ओव्हरच्या नंतर 3 चेंडू 19 धावा. चला फलंदाजीला कोण आलाय. साहिल तांडेलला माहिती आहे आपल्याला काय करायचंय. विश्वासला स्ट्राईक द्यायची आहे. जी स्ट्राईक राजला द्यायची होती ती साहिलने दिली आहे. विश्वासने साथ दिली पाहिजे होती. राजनी साथ दिली पाहिजे होती. सॉरी विश्वासला साथ दिली पाहिजे होती राजनी. ती राजनी काही साथ दिली नाही. ती साथ द्यायला आलाय तो साई. आता समीकरण झालंय 3 ओव्हर 4 चेंडू 20 धावा. जर इथून एक कुठला मोठा फटका आला तर LNCC ला कमबॅक करायचा चांगला मोका भेटेल. चला बघू विश्वासदामध्ये ती क्षमता आहे.
ती क्षमतेचा चांगला फटका, धावबाची संधी ना साहिल यांना धावबाच्या रुपयामध्ये थोडं वातावरण टाईट झालं तर DJ आपण थोडं थांबवायला पाहिजे. फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. 18 नंतर 19 धावसंख्या झाली ती 20. 20च्या नंतर धावसंख्या झाली ती 20. 21चं टार्गेट दिलंय. विपुल पाटील लक्ष द्यायचंय आपण. आपले मयंक मंगल आहेत ते त्यांना कोऑर्डिनेट करतील. बॉलर नेम भूपेश. ओ चांगला चांगला भूपेश यांचा खूपच चांगला गोलंदाजी बघायला भेटते. चला स्ट्राईकला येतो मनोज, गोलंदाजीला येतो भूपेश. ओ चांगला 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 धावाची संधी असेल. चांगला थ्रो. पाच धावा नक्कीच नक्कीच. कुठेतरी ऑलरेडी जर तुम्ही बघायला गेले असतील ना तर कमी धावांचे आव्हान होतं. ओमसाई फुलपाड्याच्या डगआउट मध्ये खूप खतरनाक असं वातावरण, एकदम खुश सगळे ना तिकडून सगळे बाकीचे पण त्यांचे जे सपोर्टर आले आहेत, एक रेड कॅप नाही एक ग्रीन कॅप, ते पण जाम खुश आहेत. कडक अशी स्माइल देतात. इकडे मुंग्या मिंग्या पटकन येतात. गोड स्माइल देऊ नका हा. त्याच्या बाजूला एक लाल कपड्यामध्ये ओळखीचा वाटतो, जयू आहे का तो? चला मॅचकडे वळायचंय. चला टायमर ऑन आहे. 22 चेंडूमध्ये 15ची गरज. काय विषय नाही. LNCCला कमबॅक करता येतो. काय विषय नाही. LNCC खतरनाक असा संघ आहे. तेवढाच खतरनाक संघ ओम साई फुलपाडा संघ आहे. ओम साई फुलपाडा पण आम्ही कम नहीं, हम भी किसी से कम नहीं, झुकेगा नहीं हम. फुलपाड़ा में लेके जाएंगे गदे वाला ट्रॉफी, ट्रेडमार्क ट्रॉफी, मैत्री चषक का गदा वाला ट्रॉफी कोण उठाएगा. चला एका बाजूला स्टेजवरती बाबूदादा खूप हिताश निराश
एकदम बाबूदादांनी त्यांची सोय करून ठेवली. LCC यांची घरी वनीला सांगितलंय चिकन बिकन कांदा लिंबू सगळं कापून ठेवायचं आहे. सगळे टमॅटो विमॅटो फुल एकदम वरून चाट मसाला बीट मसाला मारून ठेवलाय. हो कडक 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 काय काय खतरनाक गोलंदाजी केली आहे भूपेश यांनी. चला डीजे कडे वळायचं आहे. चांगलं गाणं वाजवलेलं डोकरा देवाचं. तर बघूया धावसंख्या झाल्या ती 5 चेंडूच्या नंतर 8 धावा झाल्या आहेत. चला आखरीचा चेंडू आखरीचा. ओ वाईट 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 +1. मॅच थोडीशी लांब चालली आहे LNCC टीम कडनं. LNCC संघाकडनं मॅच लांब चालली आहे. पंच काय झालंय सांगायचंय. बॉल द्यायचा आहे. 1 मिनिट बॉल काढायला लागलाय. हा फेकलाय बॉल. चला चालू करा सामना. 19 चेंडू 11 धावांची गरज. कुठेतरी सामना ओम साई मनवेल पाड्याच्या साईडनी झुकलेला आहे. हा ओम साई फुलपाड्याच्या साईडने झुकलेला आहे. आय विकेट कमबॅक केलाय. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. वळूया आपण डीजे कडे. चला विकेट आलाय लास्ट चेंडूला. बॉलिंगला आलाय राज. बॅट्समॅनचं नाव चेतन. स्ट्राईकला आकाश. नॉन स्ट्राईकला चेतन. एक ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालाय ती. अठरा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. सामना एकदम खतरनाक असा परिस्थितीमध्ये. चांगला डिफेन्सिव्ह मोड मध्ये धावबाची संधी. पंचांचं डिसिजन. थर्ड अंपायर कडे आलेत पंच. ओके चेक करायचं आहे आपली खतरनाक अशी क्लिअरिटी घरत नेटवर्क यांच्याकडनं. हा डिफेन्सिव्ह मोड. विश्वासदानी बॉल फेकला फेकला फेकला. पंचांना यावं लागेल. ओ चेक करायचं पंच तुम्हालाच यावं लागेल. क्रुशियल डिसिजन आहे. चला पंचांनी आमचा डिसिजन घेतला. आता ग्राउंड मध्ये येताना देतील. नट आउट दिलाय पंचांनी. चांगला प्रयत्न होता LNCC नावापूर संघाचा. पण थोडं कसं ब्लॅट बोलतोय बॅट त्यांनी ड्रॅग केली होती म्हणून ते वाचले. आता धावबाद झाले असते. बॅट हवे में रहता तो बॅट्समॅन बाहेर रहता. बॅट जमीन पे था इसके लिए बॅट्समॅन अंदर आहे. ते बोलतात ना माणसांचे पाय किती मोठं झाले तरी जमिनीवर पाहिजे. तशी त्यांनी बॅट आणि पाय दोन्ही ठेवलेले जमिनीवर म्हणून तो आज आतमध्ये आहे संघासाठी. चला धावसंख्या झाली 1 ओव्हरच्या नंतर 1 चेंडू 11 धावांना 2 विकेट पडल्या आहेत. 17 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. थर्ड अंपायरने खतरनाक काम केलंय आमच्या. हो चांगला स्वीप चांगला स्वीप मारायचा फटका. चला साईसाच्या व्हॉलेंटियरनी प्लीज उभं राहायचंय. स्टेजवर बसून नाही राहायचंय. थोडं बाउंड्रीच्या दिशेने सगळ्यांनी थोडं जायचंय.
काही 3 ते 4च मॅच उरले तर प्लीज थोडी मेहनत घ्या. पंच 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 काय वंडी वंडी नक्कीच चालेल. 15 चेंडूच्या नंतर धावसंख्या पाहिजे ती 8 धावा फक्त. 1 ओव्हर 3 चेंडूच्या नंतर धावसंख्या झाली ती 13. 2 गडी बाद. चांगला चेंडू चांगला काय फटका केलाय एक्झिक्यूट. 1 धावाने संतुष्टी मानावी लागेल. धावसंख्या झालाय ती 1 चेंडू 4 धावानंतर 14 धावा आणि 2 गडी बाद. 14 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. चला खतरनाक असा डॉट केलाय. 13 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 13-7 बघूया. 13-7 बघूया कोण देते 7, फलंदाज का गोलंदाज. चांगलं चांगलं. 12-6 12-6 12-6 म्हणजे बोलतात ना 1 डझन मध्ये 12. एका बाजूला 1 डझन आहे, एका बाजूला अर्धा डझन आहे. 1 डझन अर्धा डझन. मग ते तुम्ही काही घ्या. केळी घ्या ना तर मग सफरचंद घ्या, संत्री घ्या, मौसंबी घ्या. तो तुम्ही एक पिक्चर बघितला असेल. यहाँ पे दाल मिलती है क्या? मिलती है 2 लीटर दाल दो. अरे मैडम यहाँ पे दाल पका की नहीं कच्ची मिलती है. आणि इकडे प्रेक्षक खतरनाक असं ग्रिल मधनं आस्वाद घेताना मॅचचा ग्रीन कलरचा मॅट बीट टाकून खतरनाक मॅचचा आश्वासन घेताना काका काका हाय करायचंय. तुम्ही युट्यूब लाईव्हला आहेत. एक असं खतरनाक असं आमच्या घरात नेटवर्कला हाय करायचंय मैत्रीशकला. काका माझा आवाज पुसतो का तुमच्यापर्यंत? खिडकीमधनं हाय करा. हाय टाटा करा. टाटा. लहान पोराला कसं बाय करतात शाळेत पाठवताना. हा खतरनाक केलाय केलाय केलाय. कशी वाटते तुम्हाला मॅच बघायला घरातनं? मस्त वाटते. जेवण बिवण झालंय का तुमचं? नाही तर या इकडे आपण जेवण मागवलाय. बाकीचं तुमचं सामग्री घेऊनच आहे तुम्ही. वरून पण जेवण देता तुम्ही. तुमच्या मीटिंग मध्ये तुमच्या कमिटीला जरा सांगा हा इकडे खाली थोडं फेकू नका हा जेवण बिवण. बॉलिंगला आलाय तो विशाल. विशालाशी खेळी करायला लागेल. विशालला मारलाय फटका. धावबाची संधी. एकेनी काय हातात बॉल पकडला नाही. धावबाची संधी होती. खतरनाक असं क्षेत्ररक्षण केलेलं पण तेवढंच खतरनाक ओमसाहेब फुलपाडा बॉईज कडनं फलंदाजी सुद्धा. 11 चेंडू मध्ये 5. 11-5. चेतन 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 नावामध्ये टन आहे. चेतन टना टन फटके मारेल का? चेतन मारायचे तुला फटके. टन टन भूम भूम. चेतन बघूया 2 चेंडू 2 धावांवर खेळतोय. 11 मध्ये 5 ची गरज. सामना कुठेतरी फसल्यासारखा वाटतो. चांगला फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न पण आलाय. चौकार. खतरनाक चौकार मारला. चला आता फक्त मॅच मध्ये उच्चारक्त शिल्लक राहिली आहे. ओ क्लीन बोल्ड. खतरनाक असा. यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. डायरेक्ट क्षेत्रफळ काय बोलतात दांडी गुल. उद्या रील्स बनवायला लागेल. डॅन्डी 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 गुल. जर आता तुम्ही बघितलं या टुर्नामेंटच्या नंतर पुढच्या फ्रायडे सॅटर्डे संडे LNCC ला नवापूरला खतरनाक असं आयोजन केलंय त्यांनी. आता मी मध्ये गेलेलो तेव्हा त्यांचं बघितलं आयोजन. चला मॅच फिनिश. रोहन आलाय. रोहनने मॅच फिनिश केली आहे. सामना संपलाय. यानंतरची मॅच